त्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या. अनेकांना आंदोलनाची कल्पनाच नव्हती, इतका मोठा ट्रॅफिक जाम झाला याची कल्पना नव्हती आणि सगळे जण या कोंडीमध्ये अडकून पडले. पण सर्वसामान्यांची गैरसोय होत असली तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आपण ठाम आहोत असा निर्धार बच्चू कडूंनी व्यक्त केला. आम्ही तर दार बंदच केले नाही, दार त्यांनी बंद केलेले आहे. सरकारला परीक्षा घ्यायची आहे आमची. त्यांनी ठरवलं असेल यांना रक्ताबांबळ करून पाठवायचं शेतकऱ्यांना. त्यांची मानसिकता असन देवाभाऊची का यांना शेतीच्या धोरणातही मारायचं आणि रस्त्यावर आले तर तिथं गोळ्या मारायच्या, तिथं कलमीनं मारायचं धोरणं ठरवून आणि इथं गोडीनं मारायचं. हे ठरवलं असेल तर मग काही विषय नाही ना, आम्ही गोळ्या खायला तयार आहोत. किसान है और कर्जे में ज्यादा डूबते जा रहा है, मर रहा है. मैं उम्मीद करता हूं अगर राज्य सरकार के पास पैसा नहीं है तो आप दे दो मोदी जी. आप तो किसान के बहुत भले चाहते थे. जय जवान जय किसान कांग्रेस का नारा बोलते थे आप, मर किसान और मर जवान. आप बोलते मेरे राज्य में जय जवान जय किसान होगा, तो कहाँ गया तुम्हारा नारा मोदी जी. तर बच्चू कडू आपलं आंदोलन मागे घेत नाहीयेत, मागण्यांपासून मागे हटत नाहीयेत. यामुळे सगळ्यात जास्त अडचण जर कुणाची झाली आत्ताच्या क्षणी तर ती सरकारची झाली आहे आणि सरकारला बच्चू कडूंना चर्चेच्या टेबलवरती आणणं एक खूप मोठं आव्हान सुद्धा बनलेलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे सातत्यानं बच्चू कडूंच्या संपर्कात होते. आपण बच्चू कडूंना फोन केले पण त्यांनी आपले फोन उचलले नसल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय. चर्चेचा हा सगळा संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न कसा होतोय आपण पाहूया. आज सकाळी मी त्यांना 8-10 वेळा फोन लावला, का रात्री लावला. आत्ता मी त्यांच्याशी DCPच्या माध्यमातून बोललो. त्यामुळं चर्चा आमच्याकडनं सुरू आहे. ऐकूनच घ्यायचं नाही, मग त्या ठिकाणी सरकारला दोष द्यायचा. सरकारने बैठक लावल्या, बैठकीलाही यायचं नाही. करायच्या हिताचे निर्णय करायचे असेल तर त्यांनी बैठकीला आलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी 1.5 तास वेळ ठेवला. 1.5 तास वाट बघितली माननीय मुख्यमंत्र्यांनी. 1.5 तास वाट बघून कोणी झालं नाही. मुख्यमंत्र्यांनी वारंवार मला विचारलं, एक तरी प्रतिनिधी आला आहे का, अजित नवले तरी आले आहेत का, महादेवराव जानकर तरी आले आहेत का, राजू शेट्टी तरी आले आहे का, कोणीतरी आलं पाहिजे बैठकीला. तर मग काय चूक आहे सरकारची. सरकार तयार आहे. त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी मुंबईला उच्चस्तरीय बैठकीला यावं. मी माननीय मुख्यमंत्री यांना अजून त्या ठिकाणी मुख्यमंत्री लक्ष देऊनच आहे आंदोलनावर. बैठक अरेंज करतील. बैठकीची वेळ त्या ठिकाणी फिक्स करावी. आम्ही त्या ठिकाणी बैठकीतून मार्ग काढायला तयार आहे, चर्चा करायला तयार आहे आणि चर्चेतूनच मार्ग निघतो. तोडगा चर्चेतूनच निघतो, बैठकीतूनच निघतो.